नमस्कार शेतकरी बंधूंनो, महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्याकडे एक शेतकरी आलेले आहेत। त्यांनी आपल्या शेतामध्ये खरबूज या पिकाची लागवड केलेली आहे। तर त्या पिकासाठी त्यांनी आपल्याकडून ड्रिंचिंग वापरलेलं आहे आणि आता सध्या ते त्याला 4G खालून सोडण्यासाठी घेऊन जात आहेत। तर आपल्याकडून जे त्यांनी खत औषधं वापरलेली आहेत तर त्यांचं त्याबद्दल काय मत आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार, तुमचं नाव सांगा। माझं नाव शिवलिंग रेवणसिद्ध पुजारी, केलगावचा शेतकरी आहे मी। ओके। आणि असं लक्षात आलं की तुमच्याकडून जे खत आणि औषध वगैरे घेऊन गेलेले आहे त्यानुसार तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याची ड्रेंचिंग केलेली आहे। ओके। आणि ड्रेंचिंग मध्ये सुद्धा असं जाणवलं की झाडांची वाढ चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि पानं सुद्धा काळोखी आलेली आहे पानावर सुद्धा, त्याच्यामुळं औषधाचा खूप छान रिझल्ट आलेला आहे। आणि आता हे 4G ॲडव्हान्स तुम्ही कोणत्या पिकाला सोडण्यासाठी घेऊन चालले? खरबूज पिकासाठी हे 4G ॲडव्हान्स मध्ये घेऊन जातोय, कारण आपल्याला ड्रेंचिंग 4Gचा रिझल्ट पाहिजे आहे। ओके। आणि गेल्या वेळेस जे औषध घेऊन गेलेले आहेत त्याच्यामुळं एक 8 दिवसात फरक नक्कीच जाणवलेला आहे। ओके, चालेल, धन्यवाद।